नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाचे बाबा गावावरून आलेले असतात. आता प्रेरणा त्यांना विचारते की बाबा एकटेच आलात, तनू नाही आला? तेव्हा प्रेरणाचे बाबा सांगतात की अगं तुझ्या भावाचं काही विचारूच नको, तो त्याच्या रिकामटेकड्या मित्रांसोबत पिकनिकला गेला आहे. त्याला इतकं समजावलं पण ऐकेल तर खरं ना. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की त्यात त्याची काय चूक आहे, आधीच ठरलेलं काम याच्याने कॅन्सल होतं का? आणि ती वल्लरीच्या सासूला म्हणायला लागते की इंदुताई तुम्हाला सांगते माझ्या प्रेरणाचं लग्न कधी होईल असाच ध्यास लागला होता यांना. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की आपल्या मुलीचं लग्न व्हावं असं प्रत्येक बापाला वाटत असतं, पण इकडे तर सगळी गडबड चालू आहे. आता मला सांगा 2 दिवसात लग्नाची तयारी होणार कशी? त्या नवऱ्या मुलाला तर इतकी घाई कशी आहे, मला हेच समजत नाही आहे. आता अण्णा केदारसुद्धा तिथेच असतो आणि तो प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतो. आता प्रेरणाच्या आई प्रेरणाच्या बाबांना समजावत म्हणते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. आता प्रेरणाचे बाबा विचारतात की हो पण नवरा मुलगा कुठे आहे? म्हणजे मी पण जावई बापूंसोबत बोललो असतो ना. आता प्रेरणाची आई हळूच खुणावून अण्णा केदारकडे हात करत प्रेरणाच्या बाबांना दाखवायला लागते की हेच आहेत. तेव्हा प्रेरणाचे बाबा आश्चर्याने अण्णा केदारकडे बघायला लागतात. आता अण्णा केदार म्हणतो की मी सांगतो ना त्याचं काय आहे, प्लॅनिंगमध्ये थोडं चेंज आहे, लग्न हे उद्या सकाळीच आहे. तेव्हा प्रेरणाचे बाबा आश्चर्याने विचारतात की काय, पण मला कोणी कसं नाही सांगितलं? हे सगळं आता इकडे आल्यावर मला कळलं. आणि ते अण्णा केदारकडे बघत विचारायला लागतात की आणि तुम्ही नवऱ्या मुलाकडचे का? नाही, सगळे निर्णय परस्पर ठरवता म्हणून विचारलं. तुम्ही नवऱ्या मुलाचे काका की मोठे भाऊ? तेव्हा अण्णा केदार वल्लरीच्या सासूकडे आणि प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतो. तेव्हा त्या दोघीही खाली मान घालून उभ्या राहतात. आता प्रेरणाचे बाबा म्हणतात की कसं आहे ना, समजूतदारपणे विचार करून सगळे निर्णय घ्यायचे असतात ना. आता अण्णा केदारला हे सगळं ऐकून खूपच राग यायला लागतो आणि तो रागातच उठून उभं राहतो आणि वल्लरीच्या सासूला म्हणायला लागतो की ओ इंदू मावशी आणि आमच्या होणाऱ्या सासूबाई, चांगलीच मज्जा चालली इकडे, यांना तर काही माहितीच नाही आहे, अंधारात ठेवलं आहे सगळ्यांनी. आणि तो प्रेरणाच्या बाबांना म्हणतो की ओ सासरे बुवा, मी तुमचा होणारा जावई, मीच नवरदेव आहे, उद्या सकाळी तुमच्या मुलीसोबत माझं लग्न आहे. आता हे ऐकून प्रेरणाच्या बाबांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते खूप शॉक होऊन अण्णा केदारकडे बघायला लागतात. तेव्हा अण्णा केदार त्यांना म्हणतो की असे डोळे वटारून बघू नका, काय सांगतो ना ते नीट ऐका. ही आहे ना ही प्रेरणा, तिचं उद्या सकाळी माझ्यासोबत लग्न आहे, ते गुपचूप लावून द्यायचं. आणि तो रागातच तिथून बडबडत निघून जातो. आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाकडे खूप आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा प्रेरणाची आई त्यांना म्हणायला लागते की मी तुम्हाला सगळं सांगते, असं म्हणून ती त्यांना तिथून घेऊन जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीच्या निर्णयामुळे सगळेच खूपच वल्लरीवरती चिडलेले असतात. आता मिठू रागात म्हणते की अरे यार, वल्लरीने सगळ्या प्लॅनची माती केली. तर हर्षित म्हणतो की 2 दिवसात लग्न कसं होऊ शकतं? तर श्वेता म्हणते की माझं तर डोकं चालत नाही आहे, आपल्या सगळ्या आयडिया आपल्यावरच येऊन आदळत आहेत. आता हर्षित मनोजला विचारायला लागतो की मनोज भाऊ, मला एक सांगा की त्या अण्णाचा काही वीक पॉईंट आहे का? यावर मनोज म्हणतो की कशाचं काय, 1 नंबर गेंड्याच्या कातडीचा आहे तो अण्णा. तेव्हा मिठू म्हणते की नीट आठवा ना, असं काहीतरी वीक पॉईंट तुम्हाला आठवत असेल जो या सिच्युएशनला आपल्याला फायदेशीर ठरेल. तेव्हा मनोज काहीतरी आठवत सांगायला लागतो की हो, आमच्या गावात ना गावदेवीची जत्रा भरते, मी आईसोबत गेलो होतो तेव्हा त्या आकाश पाळण्यामध्ये अण्णा बसला होता आणि सारखा मला खाली उतरवा खाली उतरवा असं म्हणून रडत होता. मला असं वाटतं की त्याला उंचीची भीती असेल. तेव्हा तेजा म्हणते की मग एक काम करायचं का, एखाद्या उंच बिल्डिंगवरून किंवा पाण्याच्या टाकीवरून त्याला खाली ढकलून देऊया. यावर मिठू म्हणते की काही उपयोग नाही गं, तेजा तो हातपाय मोडलेल्या अवस्थेत येऊन पण लग्नासाठी उभं राहील. तेव्हा सगळेच हसायला लागतात. आता तितक्यात तिथे अण्णा केदार बडबडतच येतो आणि म्हणायला लागतो की काय रे, साधा मला विचारत पण नाहीत हे लोक, मला म्हणतात की तुम्ही कोण म्हणे, तुम्ही नवरदेवाचे चुलते की नवरदेवाचे भाऊ? अरे मी काय एवढा म्हातारा झालो का, आम्हाला बघून कळत नाही का की मीच नवरदेव आहे ते? तेव्हा सगळेच हळूच एकमेकांकडे बघायला लागतात की हा नक्की काय बोलतोय. आता अण्णा केदार मनोजला म्हणतो की ए मनोज, तूच मला सांग की मी फटफटीवर गावात असा राऊंड मारायला बाहेर पडायचो तेव्हा बायका मला अशा वळून वळून बघतात की नाही? तेव्हा तेजा हळूच म्हणते की फटफटीवर कसा दिसत असेल हा, फटफटीवर रेडा बसलाय असंच वाटत असेल. तेव्हा अण्णा केदार तेजाला म्हणायला लागतो की काय काय बोललीस तू? तेव्हा हर्षित अण्णाला समजावत म्हणतो की तुम्ही पण काय अण्णा, तुमचं लग्न अगदी उद्यावर आलं आहे, आम्हाला तयारी करायला अगदी टाईम पण नाही आहे मिळाला. तसं आम्हाला एक गोष्ट सांगा, तुम्ही हनीमूनला कुठे जाणार आहे? यावर मिठू हर्षितला म्हणते की
ए हर्षित, काहीही काय प्रश्न विचारतोस तू? प्रेरणादीचं प्लॅनिंग झालं आहे. तेव्हा अण्णा केदार घाबरून विचारतो की कसलं प्लॅनिंग? तेव्हा तेजा सांगते की तिला हनीमूनला स्वित्झर्लंडलाच जायचं आहे. तेव्हा अण्णा केदार विचारतो की कुठे कुठे आहे हा तालुका, कुठला पडतो याचा? तेव्हा हर्षित सांगतो की अण्णा ते देशाच्या बाहेर आहे. यावर अण्णा केदार म्हणतो की कशाला जायचं देशाच्या बाहेर? तेव्हा तेजा म्हणते की काय आहे ना, आमची प्रेरणा आहे ना, तिने आधीच ठरवलं होतं की लग्न झालं की ती स्वित्झर्लंडलाच जाणार आणि तिकडून ती तिच्या नवऱ्याबरोबर स्काय डायव्हिंग करणार आहे. तेव्हा अण्णा केदार आश्चर्याने विचारतो की म्हणजे? तेव्हा हर्षित सांगतो की विमानामधून उडी मारायची. तेव्हा अण्णा केदार हे ऐकून खूपच घाबरून जातो. तेव्हा मिठू म्हणते की नाही, तुम्ही नका घाबरू, पॅराशूट बांधलेलं असणार ना? तेव्हा तेजा म्हणते की पण कधी कधी पॅराशूट काम करत नाही. आता हे सगळं ऐकून अण्णा केदार मनोजला म्हणायला लागतो की अरे मनोज, हे लग्न मी लेकरू होण्यासाठी करतोय, मरण्यासाठी नाही. अरे काय पोरगी दाखवली तुम्ही मला, चेहरा साधा भोळा, पण रोज तिच्याबद्दल काही ना काहीतरी नवं कळतंय मला. काही साधं नाही आहे बाबा हे प्रकरण, असं म्हणून अण्णा केदार तिथून वैतागतच निघून जातो. तेव्हा मिठू म्हणते की आत्ता तरी प्रेरणादीने आणि वल्लरीने या गोड नवऱ्याला अडवायला नको, म्हणजे झालं. यावर श्वेता म्हणते की गोड नवरा नाही गं, घोड नवरा. तेव्हा मिठू म्हणते की हा गं, तेच ते. आता तेजा म्हणते की एवढं सगळं केलं, यानंतर हा माणूस लग्नासाठी तयार व्हायला नको. तेव्हा सगळे थोडेसे आता विचारात पडतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा एकटीच विचार करत बसलेली असते. तेव्हाच तिथे तिचे बाबा येतात आणि प्रेरणाजवळ बसत तिला म्हणायला लागतात की बाय प्रेरणा, मला एक गोष्ट खरी सांग, तू मनापासून या लग्नाला तयार झाले आहेस ना, की तुझ्या आईने तुझ्यावरती जबरदस्ती तर नाही केली ना? तेव्हा प्रेरणा अडखळ सांगते की नाही, मला पसंत आहे स्थळ. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की कसं आहे, प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलीला योग्य जोडीदार मिळावा म्हणून, पण तुझं हे स्थळ बघितलं आणि माझी निराशाच झाली गं. मला माहिती आहे तू या लग्नाने खुश नाही आहे. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि प्रेरणाच्या बाबांचं आणि प्रेरणाचं बोलणं हळूच दरवाजा मागून ऐकायला लागते. आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाला म्हणतात की तुझं हे जे सगळं सांगतेस ना, त्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे गं. तू काळजी करू नकोस, मी बाहेर जाऊन सांगतो की तुला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून. आता हे ऐकून वल्लरी लगेचच आत येते आणि म्हणायला लागते की नाही काका, तुम्ही जो विचार करताय ना तसं अजिबात नाही आहे. कारण प्रेरणाताईंना हे स्थळ आणि अण्णा केदार दोन्ही पण पसंत आहेत. अहो, कारण आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की हे लग्न करू नका, हे लग्न करू नका, पण नाही, त्या त्यांच्या मतावर ठाम आहेत. त्यांना अण्णा केदारशी लग्न करायचं आहे. आता प्रेरणा वल्लरीचं हे बोलणं ऐकून खूपच टेन्शनमध्ये आलेले असते. तेव्हा वल्लरी म्हणते की आता काय आपल्या प्रेरणाताईंच्या सुखापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं आहे का? आता प्रेरणा अडखळत तिच्या बाबांना म्हणायला लागते की बाबा, माझ्या मनात ठोस असर नाही आहे काय? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो, असं काय करताय प्रेरणाताई, तुम्हीच तर म्हणालात की तुम्ही मनापासून तयार आहात या लग्नासाठी, तुम्हाला अण्णा केदार पसंत आहे म्हणून, मग सांगा तसं काकांना. तेव्हा प्रेरणा घाबरतच तिच्या बाबांना म्हणते की हो. तेव्हा वल्लरी म्हणते की पाहिलं ना काका, प्रेरणाताई या लग्नाने खूप खुश आहेत. तेव्हा प्रेरणाचे बाबा प्रेरणाला म्हणतात की जर तुझा हाच निर्णय आहे तर तुझ्या या निर्णयात मी सहभागी आहे. तुझा आनंद तोच माझा आनंद आहे. आणि ते प्रेरणाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात की खुश राहा बाळा, आणि असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा प्रेरणा खूप रागाने वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की नक्की काय पाहिजे गं तुला? स्वतःला माझी मैत्रीण म्हणवतेस ना, मग अशी का वागतेस तू वल्लरी? तेव्हा वल्लरी हसत म्हणते की अहो, मला काय पाहिजे असणार, मला तर फक्त एवढंच हवं आहे की तुमचं लग्न लवकरात लवकर व्हावं, आणि फक्त मलाच नाही आहे तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्या लग्नाची ओढ लागली, आता आलेच मी, असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. आता प्रेरणा जरा टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की मला काहीच कळत नाही की मी आता काय करू. स्वामी, मला इतक्या अडचणीत का टाकलं तुम्ही? आता वल्लरी परत तिथे येते आणि प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणाताई, जे सांगायला आले होते तेच विसरले. उद्या तर तुमचं लग्न आहे ना, मग आता आज संध्याकाळी तुमची हळद करावी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तयार व्हा, मी आलेच तयारी करून बाकीची सगळी. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाच्या हळदीचं डेकोरेशन केलेलं असतं. आता हे बघून तेजा, श्वेता आणि मिठू खूपच चिडलेले असतात. आता तेजा म्हणते की शेवटी प्रेरणाने तेच केलं जे करायला नको होतं. तर श्वेतासुद्धा म्हणते की वल्लरीने यात तिची चुकीची साथ दिली आहे, असं करायला नको होतं वल्लरीने. तर मिठू म्हणते
की किती प्रयत्न केले गं हे लग्न थांबवण्यासाठी, आज पहिल्यांदा लाईफमध्ये हरल्यासारखं वाटतंय. तितक्यात आता प्रेरणा आणि तिचे आईबाबा तिथे येतात. प्रेरणा आता हळदीसाठी मस्त तयार झालेली असते आणि ती या तिघींकडे बघायला लागते आणि येऊन पाटावरती बसते. तर या तिघी प्रेरणाकडे खूपच रागाने बघत असतात. तर दुसरीकडे वल्लरीने सुद्धा अण्णा केदारच्या हळदीची तयारी केलेली असते. आता डेकोरेशन बघून अण्णा केदार खूपच खुश होतो आणि म्हणतो की वा वा ताईबाई, काय तयारी केली आहे तुम्ही. कोर्टवाली ताई, तू तर सकाळी बोलली आणि संध्याकाळी माझ्या हळदीची पूर्ण तयारी करून टाकली. आणि तो मनोजला म्हणतो की मनोज, ही कोर्टवाली ताई तर एकदम भारी आहे, आणि खुश होऊन पाटावरती जाऊन बसतो. आता वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते की वल्लरी, औक्षण कर गं. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो मी कसं करणार, तुम्ही मोठ्या आहात ना सासूबाई, मग पहिला मान तुमचा आहे, तर तुम्ही औक्षण करा. तेव्हा वल्लरीची सासू अण्णा केदारचं औक्षण करायला लागते आणि औक्षण करता करता हळूच अण्णा केदारला म्हणायला लागते की अण्णा, 4 दिवसाचं लग्न 2 दिवसावर आणि 2 दिवसाचं लग्न उद्यावर, मग खुश ना. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की खुश. आता आणि म्हणायला लागतो की इंदू मावशी, एकदा का माझं लग्न झालं, माझ्या घरी पाळणा हल्ला की तुमच्या घरी पैशांचा पाऊस पडणार, पाऊस. आता हे ऐकून वल्लरीची सासू खूपच खुश होते. आता वल्लरी खूपच रागाने या दोघांकडेही बघत असते. आता सगळेजण अण्णाला हळद लावायला लागतात. आता वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते की वल्लरी, आता ही उष्टी हळद आपल्याला प्रेरणाकडे घेऊन जायचं आहे, मी घेऊन जाऊ की तू घेऊन जाते. त्यावर वल्लरी म्हणते की नाही सासूबाई, तुम्ही कशाला त्रास घेताय, मी जाते ना, तशी ही माझी मैत्रीण आहे ना, तर मी जाऊन त्यांना उष्टी हळद लावते. तेव्हा मनोज खूपच रागाने वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी मात्र गालातल्या गालात हसत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाला शांत शांत बघून तिची आई तिला म्हणायला लागते की प्रेरणा, अगं अशी तोंड पाडून का बसलेस, नवरी आहेस ना तू, हस जराशी. तेव्हा तेजा म्हणते की नाही, हसेल ना, चेहऱ्यावर हळद लावली की निखार पण येईल आणि हसू पण येईल. आणि रागातच प्रेरणाला विचारते की काय, बरोबर ना प्रेरणा. आता श्वेता प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, आता सगळं तुझ्या मनासारखं होतं आहे ना गं, मग तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद का नाही दिसत आहे, असं काय झालं आहे. आता तितक्या तिथे वल्लरी अण्णा केदारची उष्टी हळद घेऊन येते आणि म्हणायला लागते की अरे वा, आमचीच वाट पाहताय वाटतं, आत्ताच आमच्या नवरदेवाला हळद लागली, तीच उष्टी हळद घेऊन आली आहे मी. आता आपण प्रेरणाताईंना हळद लावूया, म्हणजे कसं हळदीचा कार्यक्रम पूर्ण होऊन जाईल. तेव्हा तेजा, श्वेता आणि मिठू खूप रागाने वल्लरीकडे बघत असतात. आता तेजा रागातच म्हणते की ही खरंच एवढी आनंदी आहे की आनंदी असण्याचं नाटक करते. तेव्हा मिठू म्हणते की दिसत नाही आहे का आनंद ओसंडून वाहतोय. तर श्वेता म्हणते की मला अजूनही असं वाटतं की जसं दिसतं तसं नसतं, वल्लरीचा आनंदामागे काहीतरी वेगळंच कारण आहे असं वाटतंय मला. तर इकडे वल्लरी खुश होऊन एकटीच गालातल्या गालात हसत असते. आता वल्लरी प्रेरणाच्या आईला म्हणते की चला काकू, औक्षण करून घ्या. तेव्हा प्रेरणाची आई प्रेरणाचं औक्षण करायला लागते. आता प्रेरणाची आई प्रेरणाला हळद लावणार, तितक्यात वल्लरी प्रेरणाच्या आईला थांबवत म्हणते की थांबा काकी. तेव्हा प्रेरणाची आई वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताईनं सगळ्यात पहिली हळद तर मीच लावणार, मी लावली तर चालेल ना, माझ्या मैत्रिणीला सगळ्यात पहिली हळद मला लावायची आहे. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अगं विचारतेस काय, मग सगळी तयारी तूच केली आहेस ना, मग पहिली हळदसुद्धा तूच लाव. आता वल्लरी प्रेरणाला हळद लावायला लागते. इकडे प्रेरणा खूपच उदास असते आणि तिचा चेहरा पडलेला असतो. आता वल्लरी प्रेरणाकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की अभिनंदन प्रेरणाताई, आता उद्यापासून तुम्ही सौ प्रेरणा अण्णा केदार आणि तुमच्या मॅरिड लाईफसाठी आम्हा बुलबुल बागमधील सगळ्या मैत्रिणींकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता हे बघून मिठू, तेजा आणि श्वेता खूपच चिडलेल्या असतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा लपून बाहेर येऊन फोनवरती बोलत असते आणि फोनवरती म्हणत असते की उद्या सकाळी काय करू हेच कळत नाही आहे मला, या वल्लरीने सगळा घोळ घालून ठेवला आहे. तेव्हा वल्लरी प्रेरणाच्या पाठी जाते आणि प्रेरणाच्या हातातून फोन खेचून स्वतःच्या कानाला लावून म्हणायला लागते की हॅलो, कोण बोलतंय. तेव्हा प्रेरणा रागात वल्लरीच्या हातातून फोन खेचते आणि म्हणते की वल्लरी सोडा माझा फोन. तेव्हा वल्लरी प्रेरणाच्या हातातून फोन खेचायला लागते. आता दोघीही तो फोन घेण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात आता तिथे प्रेरणाची आई येते आणि दोघींनाही असं बघून विचारायला लागते की काय करता येते तुम्ही, आणि तुला मगाशीच हळद लावली आहे ना गं, कळत नाही आहे का प्रेरणा तुला की रात्रीचं असं बाहेर राहायचं नसतं. आणि म्हणते की चल घरात, आणि विचारायला लागते की बरं कुणाचा फोन होता. तेव्हा वल्लरी म्हणते की कुणाचा फोन होता प्रेरणाताई, सांगा ना. तेव्हा प्रेरणा खूपच घाबरून जाते आणि वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी म्हणते कुणाचा फोन होता सांगा.
आता म्हणजे उद्या तुमचं लग्न होणार आहे, मग त्यानंतर तुम्ही डबे नाही देऊ शकणार ना, म्हणून साने काकींशी बोलत होता ना, तसं सांगा काकींना की बोलत होता तुम्ही साने काकींशी. इकडे प्रेरणा मात्र खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला काय बोलावं हेच कळत नसतं. आता ती अडखळतच तिच्या आईला म्हणायला लागते की हो, साने काकींनाच फोन केला होता. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की ते जाऊ दे, झोपायला चल, आता सकाळी उठायचं आहे ना, लवकर सगळ्या विधी करायच्या आहेत, असं म्हणून ती प्रेरणाला तिथून घेऊन जाते. तर वल्लरी मात्र खूपच रागाने प्रेरणाकडे बघत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. तर उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अण्णा केदार लग्नासाठी पाटावरती बसलेला असतो. तितक्यात प्रेरणाची आई घाबरतच पळत तिथे येते आणि वल्लरीच्या सासूला म्हणायला लागते की इंदुताई, अहो प्रेरणा पळाली. आता हे ऐकून सगळेच खूपच शॉक होतात. तेव्हा वल्लरीची सासू घाबरत म्हणायला लागते की आता लग्न कसं होणार. तेव्हाच आता तिथे वल्लरीची एंट्री होते आणि म्हणते की लग्न झालं आहे. तेव्हा सगळेच वल्लरीकडे बघायला लागतात. तर वल्लरीसोबत प्रेरणा आणि अजितसुद्धा असतात आणि त्या दोघांनीही एकमेकांशी लग्न केलेलं असतं. आता हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर तेजा, श्वेता आणि मिठ्ठू खूपच खुश झालेले असतात. आता अण्णा केदार रागाने प्रेरणाला म्हणायला लागतो की हे काय केलंस तू. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की आता माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेणार. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.